नमस्कार. शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महाराष्ट्र TET 2021चे नोटिफिकेशन आलेले आहे आणि 15 ऑक्टोबर 2021ला आपला पेपर होणार आहे. या पेपरमध्ये सर्वाधिक महत्त्वाचा जो विषय आहे तो आहे इंग्रजी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरणावर आपल्याला 30 प्रश्न 30 गुणांसाठी विचारले जातात. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण ही स्ट्रॅटेजी पाहणार आहोत की इंग्रजी व्याकरण या विषयामध्ये TET या परीक्षेत इंग्रजी व्याकरण या विषयामध्ये 25+ गुण आपण कसे मिळवू शकतो त्याची स्ट्रॅटेजी आपण पाहणार आहोत. या स्ट्रॅटेजीचा जो आधार आहे तो आधार आहे 2013 पासून ते 2020 पर्यंत जे काही वेगवेगळे TETचे पेपर झालेत त्या पेपरमध्ये ज्या पद्धतीने इंग्रजी व्याकरणवर प्रश्न विचारण्यात आले त्या प्रश्नांचा आधार घेऊन आपण ही स्ट्रॅटेजी तयार केलेली आहे. मग चला बघूया या स्ट्रॅटेजीमध्ये आपण 25+ गुण कसे मिळवू शकतो. हा एक आलेख आहे. यामध्ये दिलेला आहे की फॉर्म्स जो आहे तो 3/8/2021 ते 25/8/2021 पर्यंत भरला जाईल. त्यानंतर 25/9/2021 ते 10/10/2021 पर्यंत आपले हॉल तिकीट आपल्याला उपलब्ध राहील आणि 10 ऑक्टोबर 2021 सकाळी 10:30 वाजता आपला TETचा पहिला पेपर होईल आणि दुपारी 2 वाजता TETचा दुसरा पेपर होईल. आपला एक ऑनलाईन कोर्स आहे जो आपण स्पेशली TETसाठी सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 150+ रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 120+ लाईव्ह लेक्चर्स मिळतील आणि ही जी बॅच आहे ही पेपर 1 आणि पेपर 2 अशा दोघांच्या इंग्रजीसाठी आहे आणि याची फीज जी आहे ती 1500 रुपये आहे. याच्याबद्दल सविस्तर माहितीसाठी आमचं SK एज्युकेशन ॲप जे आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला हा कोर्स जो आहे तो बघायला मिळेल. मग आता आपण सुरुवात करूया आपल्या स्ट्रॅटेजीला. एक स्ट्रॅटेजी जी आपल्याला फॉलो करायची आहे त्यामध्ये पहिला जो पार्ट आहे तो आहे अप्लाइड इंग्लिश. आता हे अप्लाइड इंग्लिश जे आहे या अप्लाइड इंग्लिशवर आपल्याला जवळपास 6 ते 8 प्रश्न विचारले जातात. हा जो अप्लाइड इंग्लिशचा जो भाग आहे याच्यावर आपल्याला TET या परीक्षेमध्ये 6 ते 8 प्रश्न विचारले जातात आणि हा सर्वाधिक दुर्लक्षित पार्ट आहे. कारण आपण पार्ट ऑफ स्पीच करतो आणि त्याच्यानंतर टेन्स करतो, क्वेश्चन टॅग करतो, ॲक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस करतो, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करतो, क्लॉज करतो आणि तिथेच आपलं काम संपतं आणि या अप्लाइड इंग्लिशच्या भागाकडे आपलं दुर्लक्ष होत असतं आणि या दुर्लक्षित भागावरच 2013 पासून ते 2020 पर्यंत जे आपल्या TETच्या परीक्षा झालेल्या आहेत त्यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. मग काय आहे हे अप्लाइड इंग्लिश? हे दुसरं तिसरं काहीही नसून 2 सेंटेन्सेस वेगवेगळ्या पद्धतीने जॉईन करण्याची जी पद्धत असते, एकतर ट्रान्सफॉर्मेशन असेल किंवा इंटरचेंजिंग असेल किंवा एका सेंटेन्समधून दुसऱ्या सेंटेन्समध्ये कन्व्हर्जन असेल तर या प्रकाराला आपण अप्लाइड इंग्लिश असं म्हणत असतो. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 6 ते 8 प्रश्न विचारले जातात. तर हा अप्लाइड इंग्लिशचा भाग नेमका काय आहे तर आपल्याला 2 सेंटेन्सेस दिले जातील आणि ते 2 सेंटेन्सेस आपल्याला एकतर ॲज सून ॲजने जोडावे लागतील किंवा नो सूनर दॅनने जोडावे लागतील किंवा हार्डली हॅडने जोडावे लागतील किंवा अनलेसने जोडावे लागतील किंवा अनटिलने जोडावे लागतील. 2 सेंटेन्सेस दिले जातात आपल्याला आणि ते 2 सेंटेन्सेस आपल्याला सांगितलं जातं की हे 2 सेंटेन्सेस ॲज सून ॲजने जोडा किंवा हार्डली हॅड, बेअरली हॅड, स्केअर्सली हॅडने जोडा किंवा अनलेस किंवा अनटिलने जोडा किंवा आपल्याला सांगितलं जाईल नो सूनर किंवा दॅनने जोडा. मग अशा परिस्थितीत आपल्याला माहिती असलं पाहिजे की 2 वेगवेगळे सेंटेन्सेस हे हार्डली हॅडने कसे जोडले जातात, 2 वेगवेगळे सेंटेन्सेस हे स्केअर्सली हॅड किंवा बेअरली हॅडने कसे जोडले जातात, 2 वेगवेगळे सेंटेन्सेस हे नो सूनर आणि दॅन मिळून कसे जोडले जातात, 2 वेगवेगळे सेंटेन्सेस हे अनलेस वापरून कसे तयार केले जातात, 2 वेगवेगळे सेंटेन्सेसला अनटिल मध्ये जोडून कसं सेंटेन्स तयार केलं जातं, हे सर्व आपल्याला माहिती असलं पाहिजे. याला म्हटलं जातं अप्लाइड इंग्लिश. याबद्दलचं एक छोटासा क्वेश्चन जो आहे तो आपण पाहू शकतो की अप्लाइड इंग्लिशमध्ये आता मी जे सांगितलं की 2 सेंटेन्सेस असतील किंवा एखादं सेंटेन्स असेल त्याला एका वेगळ्या कंजंक्शनने जोडलेलं असेल आणि त्याला सांगतील की याला ॲज सून ॲजने जोडा, नो सूनर दॅनने जोडा, हार्डली हॅडने जोडा, अनलेसने जोडा किंवा अनटिलने जोडा. आता इथे आहे रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स युजिंग नो सूनर. आता इथे सांगितलेलं आहे रीराईट द फॉलोइंग सेंटेन्स म्हणजे खाली दिलेलं सेंटेन्स पुन्हा लिहा. पुन्हा कसं लिहा? युजिंग नो सूनर. नो सूनरचा वापर करून खाली दिलेलं सेंटेन्स पुन्हा लिहा. मग सेंटेन्स काय आहे? सेंटेन्स आहे ॲज सून ॲज द टीचर केम इन टू द क्लास ऑल स्टुडंट्स स्टूड. आता हे सेंटेन्स आहे
या सेंटेन्सला कशाने जोडायला सांगितलेलं आहे? नो सूनरने जोडायला सांगितलेलं आहे. मग अशा प्रकारची जी प्रश्न असतात, या अशा प्रकारच्या प्रश्नांना आपण अप्लाइड इंग्लिशचा भाग म्हणत असतो, कारण याच्यामध्ये आपल्याला इंग्लिश अप्लाय करायचं असतं. दोन सेंटेन्स किंवा एक सेंटेन्स जे ॲज सून ॲजचं आहे त्याला नो सूनर दॅनच्या सेंटेन्समध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे किंवा नो सूनर दॅनचा वापर करून पुन्हा लिहायचं आहे. मग या सेंटेन्सच्या प्रकाराला आपण अप्लाइड इंग्लिश असं म्हणत असतो आणि या भागावर सर्वाधिक प्रश्न आपल्याला आपल्या TETच्या परीक्षेमध्ये विचारण्यात येतात. मग इथे जर आपण करेक्ट आन्सर पाहिलं तर बघा, सुरुवात झालेली आहे नो सूनर, इथे सुद्धा नो सूनर, इथे सुद्धा नो सूनर आणि इथे सुद्धा नो सूनरने सुरुवात झालेली आहे. नो सूनरने सुरुवात झाल्यानंतर लगेचच आपल्याला डिड हा ऑक्झिलरी वर्ब घ्यावा लागतो. सो हा डिड या ठिकाणी आपण सपोर्टिंग वर्ब जो आहे तो घेतलेला आहे आणि याच्यानंतर आपल्याला घ्यावा लागेल सब्जेक्ट. मग बघा, ॲज सून ॲज हे तर जोडण्याचं काम करतं. त्याच्यानंतर हा जो द टीचर आहे, हा टीचर या ठिकाणी काय आहे? एक सब्जेक्ट आहे. ठीक. आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिला तर हा जो केम आहे, हा केम काय आहे? एक V2 आहे. मग इथे आपण पाहू शकतो की द टीचर हा सब्जेक्ट आहे, इथेही द टीचर हा सब्जेक्ट आहे, इथेही द टीचर हा सब्जेक्ट आहे आणि इथेही द टीचर हा सब्जेक्ट आहे. म्हणजे चारही सेंटेन्सेसमध्ये पॅरलल नो सूनर देखील आहे, त्यानंतर सब्जेक्ट देखील आहे. आता बघा, जर डीडचा वापर आपल्या सेंटेन्समध्ये असेल, नो सूनर नंतर जर डीड असेल, त्याच्यानंतर जर एखादा सब्जेक्ट असेल तर त्याच्यानंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म घ्यावा लागतो. आपण जर पाहिलं तर केम हा V2 आहे, कम हा V1 आहे, कम्स हा V1 ला S लावलेला आहे आणि कम हा देखील काय आहे? V1 आहे. म्हणजे आपल्याला डीड नंतर सब्जेक्ट आणि सब्जेक्ट नंतर V1 लागणार. इथे V2 आहे म्हणजे हे ऑप्शन आपलं चुकीचं होणार. त्यानंतर इथे V1 आहे म्हणजे हे ऑप्शन बरोबर होऊ शकतं. इथे V1 ला S लावलेला आहे की जे चुकीचं आहे, सो हे चुकीचं होणार. आणि इथे सुद्धा V1 आहे म्हणजे हे देखील आपलं ऑप्शन बरोबर होऊ शकतं. आपल्याला आता पुढे चेक करावं लागेल. त्यानंतर पुढे आहे इनटू द क्लास, इनटू द क्लास, इनटू द क्लास, इनटू द क्लास, हे बरोबर आहे. त्यानंतर पुढे बघा, इथे आहे देन. नो सूनरच्या वाक्यामध्ये देन येत नाही म्हणजे हा देन या ठिकाणी चुकीचा आहे. हा सुद्धा देन या ठिकाणी चुकीचा आहे. देनच्या ऐवजी काय घ्यावा लागतो? दॅन घ्यावा लागतो. म्हणजेच या ठिकाणी सी तर ऑलरेडी चुकीचं आहे कारण इथे कम्स आहे, दॅन बरोबर आहे म्हणजे सी चुकणार, बी चुकणार. ऑप्शन डी जर आपण पाहिलं तर इथे दॅन देखील आहे आणि कम V1 देखील आहे. म्हणजे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर जे येणार, करेक्ट ऑप्शन जे येणार ते ऑप्शन डी येणार. त्या ठिकाणी फक्त सांगण्याचा एक प्रयत्न आहे की ज्या भागाला आपण सर्वाधिक दुर्लक्षित करत असतो त्या भागावर आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि म्हणून हा भाग आपण दुर्लक्षित न करता याच्यावर आपल्याला जी प्रश्न येतात किंवा हा पार्ट जो आहे हा येत्या 60 दिवसांमध्ये आपल्याला खूप व्यवस्थितरित्या क्लिअर करायचा आहे, खूप व्यवस्थितरित्या याचा अभ्यास करायचा आहे, जेणेकरून असे प्रश्न जेव्हा तुम्हाला TETच्या परीक्षेमध्ये 10 ऑक्टोबर 2021 ला विचारले जातील तेव्हा या प्रश्नांचं अचूक उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. अगदी त्याच पद्धतीचा प्रश्न जो आहे तो जर आपण पाहिला तर इथे आहे रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स युजिंग अनलेस. अनलेसचा वापर करून हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स लिहा. मग इथे बघा, इफ शी डज नॉट स्टडी प्रॉपरली शी विल नॉट पास. इफ शी डज नॉट स्टडी प्रॉपरली शी विल नॉट पास हे जे सेंटेन्स आहे या सेंटेन्समध्ये आपल्याला आता अनलेसचा वापर करून सेंटेन्स लिहायचा आहे. मग आपण पाहू शकतो पहिल्या सेंटेन्सची सुरुवात अनलेस, दुसऱ्या सेंटेन्सची सुरुवात अनलेस, तिसऱ्या सेंटेन्सची सुरुवात अनलेस, चौथ्या सेंटेन्सची सुरुवात अनलेस. अनलेस नंतर बघा इथे सब्जेक्ट आहे शी, इथेही सब्जेक्ट आहे शी, इथेही सब्जेक्ट आहे शी, इथेही सब्जेक्ट आहे शी. आता ह्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर इथे लिहिलेलं आहे डज नॉट, इथे लिहिलेलं आहे डज नॉट, इथे लिहिलेलं आहे स्टडी आणि इथे लिहिलेलं आहे स्टडीज. जर आपण पाहिलं तर अनलेसचा वापर ज्या सेंटेन्समध्ये होतो त्या अनलेसच्या क्लॉज मध्ये किंवा त्या अनलेसचा पार्ट असलेल्या छोट्याशा क्लॉज असलेल्या सेंटेन्समध्ये नॉट हा शब्द येत नाही. म्हणजेच बघा इथे अनलेस आहे, इथे शी आहे आणि इथे डज नॉट आहे म्हणजे हा नॉट शब्द चुकीचा आहे म्हणजे ए ऑप्शन आपलं होणार नाही.
त्यानंतर इथे सुद्धा नॉट शब्द आहे, म्हणजे हे सुद्धा आपलं ऑप्शन होणार नाही. मग एकतर सी आपलं ऑप्शन होईल किंवा डी आपलं ऑप्शन होईल. सो अनलेस बरोबर, शी बरोबर. इथे स्टडी आहे तर इथे स्टडीज आहे. आपल्याला माहिती असलं पाहिजे की शी हा जेव्हा सब्जेक्ट असतो तेव्हा त्याच्यासोबत स्टडी हा V1 वापरत नाही, तेव्हा त्याच्यासोबत V1 ला एस किंवा ES लावावा लागतो, आणि म्हणून ऑप्शन डी जे आहे ते बरोबर असेल. सी देखील काय होणार, चुकीचं होणार. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की आतापर्यंत तुम्हाला जे सांगितलं की हा जो अप्लाइड इंग्लिशचा भाग आहे यामध्ये आपल्याला एखादं सेंटेन्स दिलं जाईल किंवा 2 सेंटेन्सेस दिले जातील आणि सांगितलं जाईल की या सेंटेन्समध्ये अनलेसचा वापर करून हे सेंटेन्स पुन्हा लिहा, अंटिलचा वापर करून हे सेंटेन्स पुन्हा लिहा, किंवा नो सुनर दॅनचा वापर करून सेंटेन्स लिहा, किंवा हार्डली हॅड, बेअरली हॅड, स्केर्सली हॅडचा वापर करून सेंटेन्स लिहा. मग त्यावेळेला आपल्याला हे अप्लाइड इंग्लिशचा पार्ट माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये सर्वांनी लक्षात ठेवायचं की 2 सेंटेन्सेस ॲज सून ॲजने आपल्याला जोडता आली पाहिजे. नो सुनर दॅन, हार्डली हॅड, बेअरली हॅड, स्केर्सली हॅडने जोडता आली पाहिजे. अनलेस आणि अंटिलने आपल्याला 2 सेंटेन्सेस जोडता आली पाहिजे. त्यांच्या व्यवस्थित नियमांना धरून आपल्याला ती सेंटेन्सेस जोडता आली पाहिजे किंवा सेंटेन्स कन्वर्ट करता आलं पाहिजे या शब्दांचा वापर करून. याच्यानंतर आपण पाहूया अजून अप्लाइड इंग्लिशमध्ये कशाचा भाग येतो. अप्लाइड इंग्लिशमध्ये अजून जर आपण पाहिलं तर आपल्याला सेंटेन्स जे आहेत ते सेंटेन्स कन्वर्ट करायला सांगतील. म्हणजे एखाद्या सेंटेन्समध्ये TOO आणि त्याच्या पुढे टू असं एक सेंटेन्स असेल, ते सेंटेन्स आपल्याला सो दॅट मध्ये कन्वर्ट करायला सांगतील. किंवा एखादं सो दॅटचं सेंटेन्स असेल ते आपल्याला TOO चा वापर करून सेंटेन्स लिहायला सांगतील. किंवा कॅनचा वापर काढून त्याच्यासोबत एमेजार एबल टू वापरून सेंटेन्स रिराईट करायला सांगतील. किंवा कुडचा वापर काढून आपल्याला त्यासोबत वॉजवेअर प्लस एबल टू चा वापर करायला सांगतील. या प्रकारे वाईस वर्साही होऊ शकते की एखाद्या सेंटेन्समध्ये एमेजार प्लस एबल टू चा वापर केलेला असेल आणि आपल्याला सांगतील की हे सेंटेन्स कॅनचा वापर करून लिहा. किंवा एखाद्या सेंटेन्समध्ये वॉजवेअर प्लस एबल टू प्लस V1 लिहिलेलं असेल आणि सांगितलं जाईल की त्या सेंटेन्समध्ये तुम्ही कुडचा वापर करून सेंटेन्स लिहा. अशा प्रकारे एखादं सेंटेन्स यूज टू या पॅटर्नवर असेल आणि सांगितलं जाईल की हे यूज टूचं जे वाक्य आहे ते वुडमध्ये कन्वर्ट करून दाखवा, किंवा वुडचं जे वाक्य आहे ते यूज टू या पॅटर्नमध्ये कन्वर्ट करून लिहून दाखवा. मग अशा प्रकारचा अप्लाइड इंग्लिशचा जो भाग आहे हा आपल्याला कळला पाहिजे की एखादं सेंटेन्स जे आहे ते कॅन प्लस V1 मध्ये असेल तर त्याला एमेजार प्लस एबल टू मध्ये बदलवता आलं पाहिजे. ते सेंटेन्समध्ये जर कुड लिहिलेलं असेल तर त्या सेंटेन्सला आपल्याला वॉजवेअर प्लस एबल टू प्लस V1 मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. सेंटेन्समध्ये जर यूज टू लिहिलेलं असेल तर त्याला वुडच्या पॅटर्नमध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. सेंटेन्समध्ये वुडचं सेंटेन्स असेल तर त्याला यूज टू प्लस V1 च्या पॅटर्न मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. सेंटेन्समध्ये TOO असं सेंटेन्स असेल तर त्याला सो दॅट मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. आणि हे जर आपल्याला येत असेल तर एक एक प्रश्न इथून आपल्याला विचारले जातात आणि म्हणून हा पार्ट देखील आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे. यावर एक प्रश्न आहे की तो प्रश्न आपण पाहू शकतो. ही वॉज टू वीक टू गो फॉर अ वॉक. ही वॉज टू वीक. आता इथे बघा TOO आहे आणि इथे आहे वीक आणि इथे आहे टू गो फॉर अ वॉक. मग आपण सेंटेन्स पाहू शकतो की सेंटेन्समध्ये सब्जेक्ट काय आहे, ही आहे. मग आपला सब्जेक्ट काय होणार, ही होणार. त्याच्यानंतर इथे काय सांगितलेलं आहे, वॉज सांगितलेलं आहे, वॉज सांगितलेलं आहे, वॉज सांगितलेलं आहे म्हणून वॉज सांग. त्यानंतर या ठिकाणी टू वीकला आपल्याला सो वीक मध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो हा सो वीक आहे, हा सो वीक आहे, हा सो वीक आहे, हा सो वीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला दॅटचा वापर करावा लागणार. हा दॅट आहे, हा इकडे दॅट आहे, इकडे दॅट आहे. इथपर्यंत सर्व सेंटेन्सेस बरोबर आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हा सब्जेक्ट घ्यावा लागेल. ही सब्जेक्ट बरोबर, ही सब्जेक्ट बरोबर, ही सब्जेक्ट बरोबर. आता इथे बघा, इथे जर वॉज असेल तर आपल्याला काय घ्यावा लागेल, कुड नॉट घ्यावा लागेल. इथे जर वॉज असेल तर आपल्याला कुड नॉट घ्यावा लागेल. आणि इथे काय म्हणतोय, कॅन नॉट, हे चुकीचं आहे. इथे फक्त कुड आहे, हे चुकीचं आहे. इथे काय म्हणतोय आपल्याला, कुड नॉट. वॉज असेल तर काय घ्यावा लागतो, कुड नॉट. मग या ठिकाणी आपण काय घेतला, कुड नॉट. इथे फक्त काय आहे, कॅन.
म्हणजेच काय की ऑप्शन ए ऑप्शन बी कॅन्सल, ऑप्शन डी कॅन्सल, ऑप्शन सी बरोबर होणार. ही वॉज सो वीक दॅट ही कुड नॉट गो फॉर अ वॉक. ही वॉज सो वीक दॅट ही कुड नॉट गो फॉर अ वॉक. म्हणजे या सेंटेन्सचं कन्वर्जन आपण सो दॅटचा वापर करून अशा पद्धतीने केलेला आहे. मग आपल्याला माहिती असलं पाहिजे की इथे जर वॉज असेल तर इकडे कुड नॉट घ्यावं लागेल आणि इथे जर इज असता तर इकडे आपल्याला कॅन नॉट घ्यावा लागला असता. छोटे छोटे नियम आहे, हे छोटे छोटे नियम आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. या अप्लाइड इंग्लिशच्या भागामधून आपल्याला ही प्रश्न विचारले जातात. त्यानंतर कन्वर्ट द सेंटेन्स युजिंग आयदर ऑर, नायदर नॉर किंवा नॉट ओनली बट ऑल्सो. दोन सेंटेन्सेस दिले जातील आणि दोन सेंटेन्सेसला आयदर ऑर मध्ये आपल्याला लिहावं लागेल, नायदर नॉर मध्ये लिहावं लागेल किंवा नॉट ओनली बट ऑल्सो मध्ये देखील आपल्याला लिहावं लागू शकतं. मग कसे सेंटेन्सेस आपल्याला दिले जातील तर बघा, ही कॅन स्पीक इंग्लिश, ही कॅन स्पीक मराठी, दोन सेंटेन्सेस आहेत. ही कॅन स्पीक इंग्लिश, ही कॅन स्पीक मराठी, दोन सेंटेन्सेस आहेत. मग बघा, ही कॅन स्पीक इथेही कॉमन आहे, ही कॅन स्पीक इथेही कॉमन आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे की ही कॅन स्पीक अशी सुरुवात आपल्याला मिळाली पाहिजे. तर इथे बघा ही कॅन नॉट आलेलं आहे म्हणजे हे ऑप्शन होणार नाही. ही कॅन स्पीक इथे मिळालं, ही कॅन नॉट इथे आलं म्हणजे हे चुकीचं आहे. ही कांट नॉट आलं हे देखील कसं आहे, चुकीचं आहे. मग तीन सेंटेन्सेस चुकीची आली तर एक सेंटेन्स बरोबरच असणार आहे. परंतु तरी देखील बघा, ही कॅन स्पीक इंग्लिश, ही कॅन स्पीक मराठी म्हणजे ही कॅन स्पीक जे आहे ते आपण काय केलेलं आहे, कॉमन घेतलेलं आहे. आता हा पार्ट आहे इंग्लिश, हा पार्ट आहे इंग्लिश. बघ आता आपल्याला नॉट ओनली आधी घ्यावं लागेल. सो ही कॅन स्पीक नंतर आपल्याला नॉट ओनली घ्यावं लागेल, त्याच्यानंतर इंग्लिश घ्यावं लागेल, त्याच्यानंतर बट ऑल्सो घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतर मराठी लिहावं लागेल. म्हणजेच ही कॅन स्पीक नंतर नॉट ओनली लिहायचं, हे नॉट ओनली लिहिलं. त्याच्यानंतर हा इंग्लिश जो आहे तो इथे लिहिला. आता इंग्लिश लिहिल्यानंतर बट ऑल्सो लिहायचं, हे बट ऑल्सो, आणि राहिलेला हा जो मराठी आहे हा आपण इथे लिहिला. सो हेच बरोबर आहे. म्हणजे दोन छोटे छोटे सेंटेन्सेस आपल्याला कन्वर्ट करता आली पाहिजे, आयदर ऑर मध्ये, नायदर नॉर मध्ये किंवा नॉट ओनली बट ऑल्सो मध्ये. प्रॉपर त्यांचा नियम जो आहे तो नियम सांभाळूनच आपल्याला ही कन्वर्जन्स जी आहेत ती करता आली पाहिजे. आणि अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यानंतर बघा, हा एक छोटासा पार्ट आहे की एखादं सेंटेन्स हे ॲसर्टिव्ह किंवा ॲफर्मेटिव्ह असेल तर त्याला नेगेटिव्ह मध्ये कन्वर्ट करायला सांगितलं जातं. एखादं सेंटेन्स नेगेटिव्ह असेल तर त्याला पॉझिटिव्ह किंवा ॲफर्मेटिव्ह मध्ये कन्वर्ट करायला सांगितलं जातं. एखादं सेंटेन्स एक्सक्लामेटरी मध्ये असेल तर त्याला ॲफर्मेटिव्ह मध्ये कन्वर्ट करायला सांगितलं जातं. कशा प्रकारे कन्वर्ट करायला सांगितलं जातं तर बघा, इथे लिहिलं आहे ही इज ॲन ऑनेस्ट पर्सन. मग या सेंटेन्सला नेगेटिव्ह करायला सांगतील. ट्रान्सफॉर्म द फॉलोइंग ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स इनटू नेगेटिव्ह. आता हे सेंटेन्स आपल्याला नेगेटिव्ह कन्वर्ट करायचं सांगितलेलं आहे. ही इज ॲन ऑनेस्ट पर्सन, ही इज ॲन ऑनेस्ट पर्सन. मग आता आपण बघू शकतो की ही लिहिलेलं आहे आणि इज लिहिलेलं आहे. तर इथे देखील ही इज येणार, इथे देखील ही इज येणार, इथे देखील ही इज येणार. आता या सेंटेन्सला आपल्याला नेगेटिव्ह करायचं आहे आणि नेगेटिव्ह करायचं आहे म्हणून इज नंतर नॉट घ्यावं लागेल. इथे नॉट आहे, इथे नॉट आहे, इथे जे आहे ते नॉट नाही आणि इथे देखील नॉट नाही. म्हणजे सी आणि डी आपलं उत्तर होऊ शकत नाही. मग आता बघा, नॉट घेतल्यानंतर हा जो ॲन ऑनेस्ट आहे याचा विरुद्ध अर्थाचा शब्द आपल्याला घ्यावा लागेल. म्हणजेच फक्त सेंटेन्सला नेगेटिव्ह करायचं असं नाही, सेंटेन्सला नेगेटिव्ह तर करायचं आहे परंतु त्याचा मिनिंगही बदलायला नको, त्याचा अर्थही बदलायला नको. फक्त वाक्य नेगेटिव्ह झालं पाहिजे, अर्थ तोच शाबित राहिला पाहिजे. मग या ठिकाणी बघा, ऑनेस्टचा विरुद्ध अर्थाचा शब्द कुठला होतो, डिसऑनेस्ट. म्हणजे इथे बघा ही इज आहे, इथे ही इज आहे, इथे नॉट आहे, इथे नॉट आहे, इथे ऑनेस्ट आहे, हे चुकीचं. ऑनेस्टच्या विरुद्ध अर्थाचा शब्द घ्यावा लागणार डिसऑनेस्ट आणि हे आपलं आता बरोबर होईल. हे चुकीचं असल्यामुळे ऑप्शन ए कॅन्सल होईल. ही बरोबर जसंच तसा, इज बरोबर तसाच तसा. नेगेटिव्ह करायचं आहे म्हणून नॉट. ॲन ऑनेस्टचा नेगेटिव्ह होणार अ डिसऑनेस्ट आणि त्यानंतर पर्सनचा पर्सन जसाचा तसा. म्हणजे हे सेंटेन्स नेगेटिव्ह झालं. ही इज नॉट ए डिसऑनेस्ट पर्सन म्हणजे तो अप्रामाणिक व्यक्ती नाही. म्हणजे तो कसा व्यक्ती आहे, प्रामाणिक व्यक्ती आहे. हे झालं कन्वर्जन की आपण सेंटेन्स जे होतं ते अफर्मेटिव्ह होतं आणि त्याला नेगेटिव्ह सेंटेन्समध्ये कन्वर्ट केलं परंतु त्याचा अर्थ बदलू दिला नाही. अशा प्रकारचे वाक्य जे आहेत ते आपल्याला टीईटी परीक्षेमध्ये विचारली जात असतात. त्यानंतर बघा, एव्हरी रोज हॅज अ थोर्न. एव्हरी रोज हॅज अ
थॉर्न. प्रत्येक गुलाबाला काटा असतो. एव्हरी रोज हॅज अ थॉर्न. आणि या सेंटेन्सला सांगितलेलं आहे की अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे, त्याला नेगेटिव्ह मध्ये कन्वर्ट करा. बघा नेगेटिव्ह मध्ये कन्वर्ट करण्यासाठी एव्हरी रोज साठी आपल्याला काय करावं लागणार, देअर इज नो रोज अशी सुरुवात करावी लागणार. सो बघा एव्हरी रोज हॅज नॉट थॉर्न असं तर येऊ शकत नाही. नो रोज हॅज अ थॉर्न असंही आपण घेऊ शकत नाही. नो रोज हॅज नॉट थॉर्न असंही घेऊ शकत नाही. देअर इज नो रोज, देअर इज नो रोज. एव्हरी रोज असेल, एव्हरी बॅग असेल, एव्हरी चेअर असेल, एव्हरी नंतर कोणतंही नाऊन असेल त्याला आपल्याला देअर इज नो मध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो देअर इज नो मध्ये आपण पुढे घेतला रोज आणि पुढे जे आहे हॅज अ थॉर्नला आपल्याला विदाऊट अ थॉर्न करावं लागेल आणि हे आपलं करेक्ट नेगेटिव्ह होईल ऑप्शन डी. तर अशा प्रकारे आपण हे पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे की जो आपला पार्ट आहे की ज्याला आपण म्हणतो अप्लाइड इंग्लिश, तर त्या अप्लाइड इंग्लिशमध्ये कशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात त्यातील हा पुढचा पार्ट आहे की एखाद्या डिग्री असलेलं सेंटेन्स तुम्हाला दिलं जाईल आणि त्या सेंटेन्समध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करायला सांगतील, कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करायला सांगतील किंवा सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करायला सांगतील. पॉझिटिव्ह डिग्रीमधून कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये सांगतील, कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीमधून पॉझिटिव्हमध्ये सांगतील, सुपरलेटिव्हमधून पॉझिटिव्हमध्ये सांगतील किंवा सुपरलेटिव्हमधून कॉम्पॅरेटिव्हमध्ये सांगतील. प्रश्न आहे बघा, इंटरचेंज द फॉलोइंग सेंटेन्स इनटू पॉझिटिव्ह डिग्री. आता हे जे सेंटेन्स आहे, रोहित शर्मा इज वन ऑफ द बेस्ट बॅट्समॅन, रोहित शर्मा इज वन ऑफ द बेस्ट बॅट्समॅन असं सेंटेन्स लिहिलेलं आहे आणि या ठिकाणी बेस्ट असल्यामुळे ही एक सुपरलेटिव्ह डिग्री आहे आणि सुपरलेटिव्ह डिग्रीचं हे सेंटेन्स आहे आणि हे सुपरलेटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स आपल्याला कशामध्ये करायला सांगितलेलं आहे, पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये करायला सांगितलेलं आहे. म्हणून लक्षात ठेवायचं की ज्या वेळेस वन ऑफ द आणि सुपरलेटिव्ह डिग्री असं लिहिलेलं असेल, वन ऑफ द आणि सुपरलेटिव्ह डिग्री लिहिलेली असेल तेव्हा पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करताना व्हेरी फ्यूने आपलं सेंटेन्स सुरू झालं पाहिजे, नो अदरने आपलं सेंटेन्स सुरू होत नाही. म्हणजे एकतर सी बरोबर असेल किंवा डी बरोबर असेल. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी बॅट्समॅन आहे आणि या ठिकाणी बॅट्समॅन आहे. आपण जर पाहिलं तर इथे मेन आहे आणि म्हणून हे बरोबर होईल, बॅट्समॅन बरोबर होणार नाही. आणि इथे बॅट्समॅन आहे म्हणून आपल्याला आर घ्यावं लागेल, एज घ्यावं लागणार नाही म्हणून हे चुकीचं. आणि पुढे ॲज गुड ॲज रोहित शर्मा, बेस्ट पॉझिटिव्ह डिग्री जी आहे ती गुड होणार म्हणून आपल्या ठिकाणी पॉझिटिव्ह डिग्री गुड घ्यावी लागणार. सो अशा पद्धतीने डी कॅन्सल होणार आणि सी आपलं उत्तर होणार. तर या पद्धतीने तुम्हाला फक्त सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे की जो अप्लाइड इंग्लिशचा भाग आहे तो महत्त्वाचा आहे आणि त्यामध्ये कशा कशा प्रकारचं कन्वर्जन आपल्याला मिळू शकतं, कशा कशा प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला सांगितलं जाऊ शकतं, कशा कशा प्रकारचे सेंटेन्सेस आपल्याला इंटरचेंज करायला सांगितले जाऊ शकतात किंवा कशा कशा प्रकारच्या सेंटेन्सेसला आपल्याला रिराईट करावं लागू शकतं, हे जे सांगितलं जात आहे हे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे आणि आपल्याला एक महत्त्वपूर्ण पॉइंट कळावा म्हणून हे तुम्हाला सांगितलं जात आहे. त्यानंतर आपल्याला एखादं सेंटेन्स सिंपल टू कंपाऊंड करायला सांगतील किंवा कंपाऊंड टू कॉम्प्लेक्स करायला सांगतील किंवा सिंपल टू कॉम्प्लेक्स करायला देखील सांगतील. मग असे सेंटेन्सेस आपण कसे करू शकतो याबद्दलची सर्व माहिती आपण आपल्या इंग्रजी व्याकरण ऑनलाईन कोर्समध्ये घेतलेली आहे. कन्वर्ट द फॉलोइंग सिंपल सेंटेन्स इनटू कंपाऊंड सेंटेन्स. आता बघा, इन स्पाइट ऑफ हिज हार्ड वर्क अखिल कुमार डिड नॉट गेट द गोल्ड मेडल. खूप मेहनत करून सुद्धा अखिल कुमार यांना गोल्ड मेडल मिळवता आलं नाही. मग आता या ठिकाणी बघा, अखिल कुमारने सुरुवात झालेली आहे, इथे अखिल कुमारने सुरुवात झालेली आहे, इथे इनस्पाइट ऑफने सुरुवात झालेली आहे, इथे अखिल कुमारने सुरुवात झालेली आहे. हे जे सेंटेन्स आहे हे सिंपल सेंटेन्स आहे, याला आपल्याला कंपाऊंड सेंटेन्समध्ये चेंज करायचं आहे. मग कंपाऊंड सेंटेन्समध्ये चेंज करत असताना इनस्पाइट ऑफ पुन्हा वापरलं जात नाही आणि सेंटेन्स सी मध्ये, ऑप्शन सी मध्ये इनस्पाइट ऑफ पुन्हा वापरलेलं आहे म्हणजे हे कोणत्याही परिस्थितीत आपलं उत्तर होऊ शकत नाही. मग आता बघा, ए बी आणि डी आपल्याकडे आहेत. इथे जर पाहिलं, इन्स्पायर्ड ऑफ हिज हार्डवर्क अखिल कुमार डिड नॉट गेट द गोल्ड मेडल. आता इथे बघा डिड नॉट लिहिलेलं आहे म्हणजे ही घटना पास्ट मध्ये झालेली आहे
आणि पास्टमध्ये झालेली आहे म्हणून या ठिकाणी वर्कड जो आहे V2 तो बरोबर आहे. इथे डिड नॉट वर्क लिहिलेला आहे, डिड नॉट वर्क हार्ड. इथे सांगितलेलं आहे की इन स्पाइट ऑफ हिज हार्डवर्क, हार्डवर्क करून सुद्धा, आणि इथे सांगितलं जात आहे अखिल कुमार डिड नॉट वर्क हार्ड. हे चुकीचं आहे. डिड नॉट वर्क हार्ड असं होऊ शकत नाही, म्हणून बी आपलं उत्तर होऊ शकत नाही. त्यानंतर बघा इथे बी आणि सी कॅन्सल झालं, मग आपल्याकडे हे वर्क हार्ड बरोबर आलं. आता बघा खूप मेहनत करून सुद्धा, खूप मेहनत करून देखील सुद्धा असं आहे, आणि म्हणून आपल्याला बटचा वापर करावा लागेल दोन सेंटेन्सेस जोडताना. अँडचा वापर चुकीचा होईल दोन सेंटेन्सेस जोडत असताना, आणि म्हणून ऑप्शन डी कॅन्सल होईल. फक्त ऑप्शन ए आता शिल्लक राहिलं, आणि ऑप्शन ए हे बरोबर उत्तर असेल. इन स्पाइट ऑफ हिज हार्डवर्क अखिल कुमार डिड नॉट गेट द गोल्ड मेडल. याचं करेक्ट जे कंपाऊंड सेंटेन्स होणार ते होणार अखिल कुमार वर्कड हार्ड बट ही डिड नॉट गेट द गोल्ड मेडल. अखिल कुमार वर्कड हार्ड, अखिल कुमारने खूप मेहनत केली, बट ही डिड नॉट गेट द गोल्ड मेडल, परंतु त्यांना गोल्ड मेडल मिळालं नाही. तर अशा प्रकारे हे एक सिंपल सेंटेन्स आहे, आणि या सिंपल सेंटेन्सला कंपाऊंड सेंटेन्समध्ये बदलवण्यास सांगितलं होतं, आणि ते ऑप्शन ए मध्ये बरोबर असं सेंटेन्स आपल्याला मिळालं, म्हणून ऑप्शन ए ला आपण मार्क केलं. तर अशा प्रकारे सांगण्याचा प्रयत्न आपल्याला होत आहे की हे जे छोटे छोटेसे पॉईंट्स आपण आता पाहिले, हे जे छोटे छोटेसे पॉईंट्स आपण आता पाहिले, हे सर्व पॉईंट्स जे मी रिव्हर्स जात आहे, मागे जात आहे, यामध्ये हे सर्व पॉईंट्स तुम्हाला एक अप्लाइड इंग्लिशचा भाग सांगितला की तुम्हाला दोन सेंटेन्सेसला जॉईन करता आलं पाहिजे. नो सूनर दॅनचा वापर करून, हार्डली हॅडचा वापर करून, बेअरली हॅडचा वापर करून, स्कॅर्सली हॅडचा वापर करून, अनलेसचा वापर करून, अंटिलचा वापर करून तुम्हाला दोन सेंटेन्सेस बनवता आली पाहिजे. दोन सेंटेन्सेस तुम्हाला इदर ऑरचा वापर करून तयार करता आली पाहिजे, निदर नॉरचा वापर तयार करून करता आली पाहिजे. दोन सेंटेन्सेस तुम्हाला एक हे नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करून तयार करता आली पाहिजे. तुम्हाला सेंटेन्स जे आहे ते पॉझिटिव्ह डिग्रीमधून कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीमधून तुम्हाला पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीमधून सुपरलेटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स बनवता आलं पाहिजे. सुपरलेटिव्ह डिग्रीमधून कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स बनवता आलं पाहिजे. सिंपल सेंटेन्सेसमधून तुम्हाला कॉम्पाऊंड सेंटेन्सेस बनवता आली पाहिजे. कॉम्पाऊंड सेंटेन्सचा वापर करून कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस बनवता आली पाहिजे. ॲफर्मेटिव्ह सेंटेन्समधून नेगेटिव्ह सेंटेन्स बनवता आलं पाहिजे. नेगेटिव्ह सेंटेन्समधून ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स बनवता आलं पाहिजे. एक्सक्लामेटरी सेंटेन्सपासून तुम्हाला सिंपल सेंटेन्स बनवता आलं पाहिजे, किंवा जे हायपोथेटिकल सेंटेन्सेस आहेत त्याच्यामधून तुम्हाला एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस तयार करता आली पाहिजे. हा जो छोटासा पार्ट होता, हा पार्ट होता अप्लाइड इंग्लिशचा, आणि याच्यावर तुम्हाला 6 ते 8 प्रश्न जे आहेत ते विचारले जातात, आणि याच्याबद्दल तुम्हाला कुणीच सांगणार नाही, परंतु हा पार्ट अत्यंत महत्त्वाचा आहे, आणि 6 ते 8 मार्क्स खूप महत्त्वाचे आहेत इतर सर्व विद्यार्थ्यांच्या तुलनेत. त्यामुळे हे 6 ते 8 प्रश्न जे जनरेट होतील त्या प्रश्नांची अचूक उत्तरं तुम्हाला देता आली पाहिजे, आणि हा भागही तुम्हाला माहिती असला पाहिजे, आणि इथे तुमची तयारी असली पाहिजे. त्यानंतर हे एक महत्त्वाचे पॉईंट्स आहेत की याच्यावर कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त 2 प्रश्न तर ठरलेलीच असतात. म्हणजे हे चॅप्टर असे एव्हरग्रीन चॅप्टर्स आहेत की याची प्रॅक्टिस केलेली कधीही वाया जाणार नाही, आणि याचा सराव किंवा याची स्टडी केलेली कधीच वाया जाणार नाही. तुम्ही जर प्रपोजिशन या चॅप्टरची व्यवस्थित तयारी केली तर 2 प्रश्न हमखास तुम्हाला विचारले जातात, आणि 2 जर नाही विचारले गेली तर एक तर विचारलाच जातो. म्हणजे असं कधी होतच नाही की प्रेपोजिशनवर तुम्हाला प्रश्न विचारला जात नाही. 100% तुम्हाला प्रेपोजिशनवर प्रश्न विचारला जातो, आणि बोनस म्हणून कधी कधी 2 प्रश्न देखील तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर एव्हरग्रीन टॉपिक आहे आर्टिकल. आर्टिकल या चॅप्टरवर देखील एक प्रश्न कंपल्सरी असतोच, कधी कधी 2 प्रश्न देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच अत्यंत रेप्युटेड आणि अत्यंत व्हॅल्युएबल टॉपिक आहे. 2 प्रश्न कंपल्सरीली तुम्हाला विचारलेच जातील, त्यामुळे फिगर ऑफ स्पीचकडे सर्वांनी व्यवस्थित लक्ष ठेवायचं. पंक्च्युएशन, सर्वजण दुर्लक्ष करतात पंक्च्युएशन या टॉपिककडे, परंतु पंक्च्युएशन फार महत्त्वाचं आहे. पंक्च्युएशन आपल्याला करेक्टली सेंटेन्सेसमध्ये यूज करता आली पाहिजेत, किंवा सेंटेन्स हे करेक्टली पंक्च्युएटेड आहे की नाही ते देखील आपल्याला ओळखता आलं पाहिजे. 2 प्रश्न याच्यावर आपल्याला विचारले जाऊ शकतात, कधी कधी एक प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो. आणि त्यानंतर आहे टेन्स. टेन्स या प्रकरणावर आपल्याला 2 प्रश्न कंपल्सरी कधी ना कधी विचारले जातच असतात.
आणि याच्यानंतर आहे वन क्वेश्चन चॅप्टर, की असं चॅप्टर की जे तुम्ही कितीही केलं तर त्याच्यातून तुम्हाला एक प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि कधी कधी एक पण प्रश्न विचारला जाऊ शकत नाही. मग बघा, क्वेश्चन टॅग आणि ऍक्टिव्ह व्हॉइस आणि डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आणि क्लॉज हे कंपल्सरी एक एक प्रश्नासाठी बनलेले चॅप्टर्स आहेत. इथून एक प्रश्न तुम्हाला कंपल्सरी विचारलाच जाईल. क्वेश्चन टॅगचा एक प्रश्न विचारलाच जातो, ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइसचा एक प्रश्न विचारलाच जातो, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचा एक प्रश्न विचारलाच जातो, क्लॉजचा एक प्रश्न विचारलाच जातो. आणि इथून सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट असेल, नाउन प्रोनाउन असेल, एडजेक्टिव्ह असेल, ॲडवर्ब असेल, त्यानंतर ॲडवर्ब किंवा कंजंक्शन असेल, तर याच्यातून आपल्याला 0 ते 1 प्रश्न विचारला जाऊ शकतो. याच्यातून आपल्याला 0 ते 1 प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे वर तर आपल्याला एक कंपल्सरी विचारला जाईल आणि याच्यानंतर हे जे खालचे टॉपिक्स आहेत, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट, नाउन प्रोनाउन, एडजेक्टिव्ह किंवा डिटर्मिनर्स आपण त्याला म्हणतो, ॲडवर्ब आणि कंजंक्शन, याच्यावरून आपल्याला प्रत्येक चॅप्टरवर विचारलाच जाईल असं नाही. याच्यातले काही 2 किंवा 3 टॉपिक्स उचलले जातील आणि त्याच्यावरचे आपल्याला 0 ते 1 प्रश्न, म्हणजे कोणत्याही चॅप्टरवर 0 किंवा 1 प्रश्न, 0 तर विचारला जाऊ शकत नाही. 0 म्हणजे कधी याच्यावर विचारला जाईल तर याच्यावर विचारला जाणार नाही, कधी याच्यावर विचारला जाईल तर याच्यावर विचारला जाणार नाही. म्हणजे ते ऑप्शन्स मध्ये असतात की ते कंपल्सरी तिथून प्रश्न घेतलाच पाहिजे असं काहीही नसतं. आणि म्हणून हे टॉपिक थोडेसे नंतरही केले तरी चालतात. जे आधी सांगितले, आधी म्हणजे तुम्हाला अप्लाइड इंग्लिशवर सर्वात आधी खूप मेहनत करायची आहे, त्यानंतर प्रेपोजिशनवर मेहनत घ्यायची, त्याच्यानंतर आर्टिकलवर मेहनत घ्यायची, त्याच्यानंतर फिगर ऑफ स्पीच आणि पंक्च्युएशनवर मेहनत घ्यायची, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतोय क्वेश्चन टॅग आहे, ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आहे आणि क्लॉज आहे, याच्यावर आपण मेहनत घ्यायची. त्यानंतर हे छोटे छोटे टॉपिक्स आहेत, हे पण आपण व्यवस्थित करायचा प्रयत्न करायचा. त्यानंतर सिनोनिम्स, अँटोनिम्स विचारले जातीलच, इडियम्स अँड फ्रेजेसही विचारलेच जातील, वन वर्ड सबस्टिट्यूट जे आहे ते देखील आपल्याला विचारलं जातं, आणि फॉरेन वर्ड्स म्हणजे इंग्रजी भाषेने लॅटिन किंवा ग्रीक किंवा फ्रेंच भाषेमधून जे काही शब्द घेतलेले आहेत ते शब्द देखील आपल्याला विचारले जातात. जसं की मागच्या काही टीईटीच्या एक्झाम्समध्ये आपल्याला इन टोटो हा शब्द विचारण्यात आलेला आहे किंवा कॉप डिग्रेस हा शब्द विचारण्यात आलेला आहे. तर हे काही फॉरेन शब्द आहेत, फॉरेन वर्ड्स आहेत, ते देखील आपल्याला विचारले जाऊ शकतात. आणि याच्यानंतर सर्वात शेवटी एक पॅसेज असेल की जो अत्यंत सोपा असेल, एक पॅसेज असेल, एक कॉम्प्रिहेन्शन म्हणून तुम्हाला दिलं जाईल, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, जे 5 मार्क्सला असेल, की जे अत्यंत सोपं असेल. फक्त तिथे तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड जो आहे तो व्यवस्थित तुम्हाला जुळवून घ्यायचा आहे. म्हणजे हे 5 पैकी तुम्हाला 5 मार्क्स किंवा 4 मार्क्स जे आहेत ते अवश्य घेता येतील. तर ही आहे एक छोटीशी स्ट्रॅटेजी. मी फक्त सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपल्याला अभ्यास करत असताना कोणकोणत्या टॉपिक्सचा अभ्यास करायचा आहे. मी तुम्हाला अप्लाइड इंग्लिश बद्दल जास्त माहिती दिली, परंतु त्याच्यानंतर मी तुम्हाला प्रेपोजिशन काय करायचे, आर्टिकल कोणते करायचे, फिगर ऑफ स्पीच कोणते करायचे, पंक्च्युएशन कसं करायचं, कुठून करायचं, याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाहीये. फक्त जो दुर्लक्षित भाग आहे, की जो आपल्याकडून जो भाग दुर्लक्षित होत असतो, त्या दुर्लक्षित भागावरच मी तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही अत्यंत कमी अशी माहिती आहे, परंतु तरी देखील मला असं वाटतं की ही माहिती जी आहे या माहितीच्या आधारावर आपला रिसर्च अधिकाधिक जास्त होईल आणि त्या रिसर्चच्या आधारावर आपण या प्रकारचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा सराव करणार. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की टीईटी या परीक्षेसाठी आपण ऑनलाईन कोर्स तर सुरू केलेलाच आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना तो ऑनलाईन कोर्स जॉईन करायचा असेल ते विद्यार्थी तो कोर्स जॉईन करू शकतात. दुसरी महत्त्वाची सूचना अशी आहे की आपण या परीक्षेसाठी ऑनलाईन टेस्टची उपलब्धता करून दिलेली आहे. म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही ऑनलाईन टेस्ट जे आहेत ते देऊ शकतात. प्रत्येक टेस्टमध्ये 30 प्रश्न असतील आणि या 30 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या ऑनलाईन टेस्टमध्ये द्यायची आहेत. ज्यांना ज्यांना या फ्री ऑनलाईन टेस्टचा फायदा घ्यायचा असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर ऑनलाईन टेस्ट असं लिहून पाठवायचं. लगेचच आपल्याला ग्रुपमध्ये ॲड करण्यात येईल किंवा ग्रुपची लिंक ही शेजारी दिलेली आहे, त्या ग्रुपच्या लिंकवर क्लिक करायचं आणि लगेच ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं. या ग्रुपमध्येच तुम्हाला तुमच्या ऑनलाईन टेस्टची लिंक पाठवली जाईल आणि जवळपास 50+ ऑनलाईन टेस्ट जे आहेत ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट SK एज्युकेशनच्या माध्यमातून दिल्या जाणार आहे, जेणेकरून तुमचा चांगला सराव व्हावा. त्यासाठी तुम्ही SK एज्युकेशन हे ॲप देखील डाउनलोड करू शकतात आणि त्या माध्यमातून देखील तुम्ही ऑनलाईन टेस्ट जे आहेत त्यांचा सराव करू शकतात. आणि आमचा ऑनलाईन कोर्स जो आहे इंग्रजी व्याकरणाचा
तोही तुम्ही जॉईन करू शकतात. फक्त 1500 रुपये फीज आहे. 1 वर्षाचा कोर्स आहे. 150 पेक्षा रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला ऑलरेडी अवेलेबल करून दिलेले आहेत. लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून देखील आपल्याला गायडन्स दिलं जातं. अशा प्रकारचा हा परिपूर्ण असा ऑनलाईन कोर्स अवश्य तुम्ही जॉईन होऊ शकतात. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये थोड्याशा वेगळ्या स्ट्रॅटेजीसह. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय. जय हिंद, जय भारत.